दॅट इज द डिफरंट पार्ट. ओके, ठीक आहे, आपण बघू त्यांचं नंतर, बघते मी काय करते त्यांना. ऍडमिशन्स, तर ऍडमिशन, कन्फेशन, डायन डिक्लेरेशन, आपल्याकडे 3 कन्सेप्ट एव्हिडन्स ऍक्टमध्ये आपल्याकडे दिले आहे. ठीक आहे, आता त्या तिन्ही कन्सेप्ट प्रॉपरली आपल्याला बघायचे आहे आणि ह्या रायटिंगमध्ये आपल्याला तिन्ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात आधी मी इथे ऍडमिशन्स लिहिते आहे, विच इज ऍडमिशन. ठीक आहे की नाही, पहिली. सेकंड आपल्याकडे मी लिहिते की कन्फेशन, अँड द थर्ड वन इज अ डायन डिक्लेरेशन विच इज TD इन अ शॉर्ट फॉर्म. आता या तिघांमध्येही बेसिक डिफरन्स आहे, जसं की आपण कल्पेबल होमिसाइड आणि मर्डरमध्ये डिफरन्स बघतो. ऍडमिशन कोणत्याही गोष्टीचं होऊ शकतं, बरोबर आहे की नाही. सपोज ऍडमिशन करण्यासाठी आपण कोर्टाच्या दृष्टिकोनातून बघूया. मी एव्हिडन्स ऍक्टला जनरली काही उदाहरणं देतच नाही, बिकॉज दिस इज अ टिपिकली द सब्जेक्ट ऑफ द ट्रायल. ठीक आहे, हा ट्रायलचा विषय आहे आणि ट्रायलचा सब्जेक्ट आहे, मग ट्रायलमध्ये जाऊया आपण. ऍडमिशनमध्ये एक विटनेस आला, त्यांनी काहीतरी ऍडमिट केलंय. कोर्टाने विचारलं की तू मर्डर होताना तिथे उभा होता का? तो म्हणतो हो. तो म्हणतो की हो, त्यांनी ऍडमिट केले. कोर्टाने त्याला विचारलंय की तू हे जे बोलतोय ते खरा बोलतोय की खोटा बोलतोय? तो म्हणतो की मी खोटा बोलतोय, मी जे बोलतोय ते खोटा बोलतोय, खरं नाही बोलतोय. ते ऍडमिट केलं त्यांनी. व्हॉट एव्हर अँड हू एव्हर, कोर्टासमोर जे काही जाऊन तुम्ही ऍडमिट करत आहे, दॅट इज कॉल्ड ऍडमिशन. मग ते नकारार्थी असो होकारार्थी असो, त्याला काही फरक पडणार नाही. ठीक आहे की नाही. बट कोर्टाकडे जाऊन तुम्ही ऍडमिट करताय एखादी गोष्ट, दॅट इज कॉल्ड ऍडमिशन. मग तो विटनेसही एखादी गोष्ट ऍडमिट करू शकतो, प्लेंटिफही करू शकतो. प्लेंटिफला विचारलं की बाबा तू, डिफेंडंट तर काउंटर क्लेम करून तुझ्यावर म्हणतोय की त्याचेच तुझ्याकडे 50,000 रुपये आहे. प्लेंटिफ म्हणतो हो, त्याचेही माझ्याकडे 50,000 आहे आणि माझेही त्याच्याकडे 1,00,000 रुपये आहे. तर 50,000ची जी गोष्ट आहे ही प्लेंटिफनी ऍडमिट केलेली आहे. इट्स कॉल्ड ऍडमिशन बाय द प्लेंटिफ. क्लिअर? ऍक्सेप्ट केलं. ऍडमिशन मीन्स ऍक्सेप्टन्स ऑर ऍडमिशन. थर्ड, प्लेंटिफचा एजंट आहे, तो एजंटही काही ऍडमिट करू शकतो, वकीलही काही ऍडमिट करू शकतो, क्रिमिनल केसेसमध्ये अक्यूज काही ऍडमिट करू शकतो, विक्टीम काही ऍडमिट करू शकतो. ठीक आहे की नाही. अक्यूज पण काही ऍडमिट करू शकतो की हो सर, ठीक आहे, मी तिथे प्रेझेंट तर होतो, मी तर असं केलं आहे वगैरे. ठीक आहे, ऍडमिट करू शकतो. 5वी सिच्युएशन आहे, विक्टीमही काही ऍडमिट करू शकतो. एखादी विक्टीम म्हणू शकते की हो, माझा त्याच्याशी काहीतरी संबंध होते आणि मग त्यातनं असं झालं तसं झालं वगैरे. दिस ऑल द पर्सन्स मे ऍडमिट एनीथिंग बिफोर द कोर्ट, दॅट इज कॉल्ड ऍडमिशन. बट कन्फेशन मध्ये तसं नाही आहे. कन्फेशन मध्ये काय आहे की ओनली, इथे एक शब्द लागतो की ओनली अक्यूज्ड, ओनली अक्यूज्ड और द persons who has or against whom the liabilities arises. ठीक आहे. तर कन्फेशन मध्ये फक्त कन्फेस करणे, आपली जी गिल्ट आहे, आपला जो गुन्हा आहे, ही गिल्ट कबूल करणे. कन्फेस करणे म्हणजे काय? कबूल आहे. कबूल करणे की हो, मी जे अपराध केलेला आहे तो मीच केलेला आहे. मी, माझ्यावर जे अलिगेशन्स लागलेले आहे ते मी कन्फेस करतो की हे सगळं मी केलेलं आहे. आपल्यावर लायबिलिटी लागून घेणे, दॅट इज कॉल्ड अ कन्फेशन. अँड कन्फेशन इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ काय? सेल्फ इन्क्रिमिनेशन्स. आणि 2 फॉर्मॅट आहे आपल्याकडे. ओके, सेल्फ इन्क्रिमिनेशन आपण याला म्हणतो की माझ्या अगेन्स्ट जात आहेत, ते अगेन्स्ट माइंड, ज्या गोष्टी आपल्या अगेन्स्ट जात आहे त्याला आपण कन्फेशन म्हणतो. ठीक आहे. आणि हे ऑलवेज कसं असतं, ऍडमिशन्स मध्ये इन द फॉर्म ऑफ द ऍडमिशनच आहे. मी काहीतरी ऍडमिट करते, इथे अक्यूज आला की नाही, पण हे सगळे इथे येत नाही, कन्फेशन मध्ये हे येत नाही. मग एकच व्यक्ती जो अक्यूज आहे तो एक गोष्ट ऍडमिट करतोय, पण ते ऍडमिट कशी आहे? गिल्ट मध्ये आहे, गुन्ह्याचा कबुलीनामा देतोय, अलिगेशन्स लागले ते मान्य करतोय, तर दॅट इज कॉल्ड अ कन्फेशन. त्या कन्फेशनमुळे लायबिलिटी लागतीये तुमच्यावर, स्वतःच्याच विरोधात बोलणे, विच इज कॉल्ड अ कन्फेशन. एखादी स्टेटमेंट ऍडमिट तर केली, पण ती ऍडमिशन्स कन्फेशन कधी होईल? जे की इथे गिल्ट कबूल करणे असेल त्याच्यामध्ये फॉर्म, तरच ती कन्फेशन होईल. आता डायन डिक्लेरेशन हा टोटल कन्सेप्टच इथे आपण चेंज करतोय आणि तो डायन डिक्लेरेशन वेगळा आहे. डायन डिक्लेरेशन ऑलवेज इन द विक्टिम
ऑलवेज विक्टीम असतो, की ज्याच्यासोबत अत्याचार झाला आहे. जो व्यक्ती कोणातरी थर्ड पर्सनवर अलिगेशन्स लावतो तर आहे, पण हे जे अलिगेशन्स आहे ते अशा सिच्युएशन मध्ये आहे की जे की तो एक सर्कमस्टन्सेस सांगतोय. काय सांगतोय? सर्कमस्टन्सेस, एक सिच्युएशन आणि कारण सांगतोय की माझी डेथ का होतीये, विच इज ओनली अँड ओनली रिगार्डिंग द डेथ. त्याचं नावच आहे डी डायन डिक्लेरेशन, ओनली अँड ओनली रिगार्डिंग अ डेथ. एक व्यक्ती ज्याच्यासोबत ती घटना घडली आहे, ज्याच्यासोबत म्हणजे तोच व्यक्ती पाहिजे, दुसरा नाही. सांगेल दुसरा काही फरक पडणार नाही, पण त्याच्यासोबत झालेले सर्कमस्टन्सेस, म्हणजे मी मरण्याच्या अवस्थेत आहे, रोडवर पडले, ऍक्सिडेंट झाला आणि मी कोणाला तरी सांगते आहे माझ्या मरण्याचे कारण आणि मग मरून जाते, दॅट इज कॉल्ड डायन डिक्लेरेशन. आणि जर माझी डेथ नाही झाली तर दॅट इज नॉट अ कन्फेशन, दॅट इज नॉट अ ऍडमिशन, दॅट इज ओनली द स्टेटमेंट विच इज इन द फॉर्म ऑफ द FIR, दॅट इज ओनली द इन्फॉर्मेशन. ठीक आहे, याच्यावर डीडीवर नंतर जाऊ शकतो आपण. तर अशा पद्धतीत आपण इथे म्हणू शकतो. ठीक आहे, तर हे तिन्ही कन्सेप्ट डिफरंट आहे. पण आज आता राईट नाव आपल्याला बघायचं आहे ऍडमिशन. ऍडमिशन म्हणजे कोणतीही फॅक्ट वेदर ती ओरल असो किंवा डॉक्युमेंटरी. ठीक आहे, सेक्शन 15 पहिले 17 मध्ये होतं हे जे आहे ते आता 15 मध्ये आहे. ऍडमिशन्स इज अ स्टेटमेंट. ऍडमिशन हे एक जस्ट स्टेटमेंट आहे. ते ओरल फॉर्मॅटमध्ये असू द्या किंवा डॉक्युमेंटरी फॉर्मॅटमध्ये असू द्या, और कंटेन इन इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये असू द्या, काही फरक पडणार नाही. हे डेफिनेशन पार्ट ठेवायचं. ऍडिशनल पीपी MFC मेन्स एक्झामिनेशन ज्यांना द्यायची आहे त्यांना असं उतरून यायचं आहे आपल्याला की व्हॉट इज ऍडमिशन, वेन ऍडमिशन इज ऍडमिसेबल अँड बाय whom ऍडमिशन इज ऍडमिसेबल, ऍडमिशन्स बाय अ पार्टी टू प्रोसिडिंग्स और हिज एजंट, वेदर इट वॉज ऍडमिशन्स और नॉट. अशा प्रकारचे जर काही प्रश्न आले तर तुम्हाला पहिले ऍडमिशनची डेफिनेशन लिहायला लागणार आहे की अकॉर्डिंग टू द सेक्शन 15 ऑफ द भारतीय साक्ष अधिनियम, अँड ऍडमिशन इज अ स्टेटमेंट whether oral, whether documentary or contain in electronic form which suggest any inference. आणि हे सगळे जे स्टेटमेंट्स आहे ओरल मध्ये असू द्या, डॉक्युमेंटरी, इलेक्ट्रॉनिक फॉर्म, काहीतरी सजेस्ट करत आहे, एनी इन्फरन्स ॲज टू एनी फॅक्ट इन इश्यू ऑर अ रिलेव्हंट फॅक्ट. कोणत्याही प्रकारे काही कोर्टात जाऊन ऍडमिट करायचं नाहीये. मी जे बोलतीये, एक विटनेस जो कोर्टात जाऊन बोलतोय, प्लेंटिफ, डिफेंडंट, अक्यूज, व्हॉट हुएवर, जो कोणी ते बोलतोय ना कोर्टात जाऊन, ते रिलेशन्स मध्ये असलं पाहिजे, इन्फरन्स टू द फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट मध्ये असलं पाहिजे. आणि हे जे फॅक्ट आहे मी ओरल डॉक्युमेंटरी मध्ये देत आहे, हे सजेस्ट करत आहे की काय हे जे माझं स्टेटमेंट आहे ते रिलेव्हंट करा इन इन्फरन्स ऑफ द फॅक्ट इन इश्यू अँड फॅक्ट रिलेव्हंट फॅक्ट मध्ये आहे. मी तिथे उभा होतो, एक लाल टी शर्ट वाला मुलगा पळत गेला, माझं जे स्टेटमेंट कोर्टासमोर येत आहे, बरोबर आहे की नाही, ते कुठे ना कुठे रिलेव्हंट आहे. मग कोर्ट मला विचारणार की तुम्ही लाल टी शर्ट वाला मुलगा तिथे बघितला का? तुम्ही म्हणतीये हो मी बघितला, मी ऍडमिट करते. प्लेंटिफ म्हणतो तुमच्याकडे माझे 1 लाख रुपये आहे. डिफेंडंटने काउंटर क्लेम फाईल केला आणि डिफेंडंट म्हणतो माझी पण यांच्याकडे 50,000 रुपये. प्लेंटिफ येतो, विटनेस बॉक्स मध्ये उभा राहतो. प्लेंटिफ म्हणतो की हो माझ्याकडे यांचे 50,000 रुपये आहे. प्लेंटिफ काउंटर क्लेमशी रिलेटेड जो काही फॅक्ट इन इश्यू आहे, रिलेव्हंट फॅक्ट, हे बोलतोय आणि हो म्हणतोय, यस आहे माझ्याकडे. इट इज अ ऍडमिशन वेदर इन ओरल वेदर इन अ डॉक्युमेंटरी अँड विच इज मेड बाय एनी ऑफ द पर्सन. कोणीही करू शकतो ऍडमिशन. ऍडमिशनला बंधन नाहीये, जसं की कन्फेशनला बंधन आहे. कन्फेशन फक्त अक्यूज करू शकतं. डायन डिक्लेरेशन तोच व्यक्ती करू शकतो जो की सांगून मरून गेला. ठीक आहे, तसं ऍडमिशनला नाही आहे. ऍडमिशन ज्याला जे तथ्य माहिती आहे तो तिथे जाऊन करू शकतो, तो कोणीही असू द्या. एनी ऑफ द पर्सन्स अँड अंडर द सर्कमस्टन्सेस हेअर इन मेन्शन. अंडर द सर्कमस्टन्सेस हेअर इन मेन्शन म्हणजे पुढील ज्या मी काही गोष्टी दिल्या त्या सर्कमस्टन्सेस मध्ये तुम्हाला ऍडमिशन्स करता येतात. आता त्याची लायबिलिटी किती राहणार आहे, कोणत्या प्रकारचे ऍडमिशन्स डायरेक्टली लायबल आहे, कोणत्या प्रकारचे ऍडमिशन्स ठीक आहे की काही हरकत नाही, किंवा ऍडमिशन्स मेस्टॉबल. आपण डॉक्टरांनी बघूया की एकदा ऍडमिशन केलं तर मग पुढे काही त्याला काही करता येणार नाही, अशा पद्धतीचे डॉक्टरांनी समोर आपल्याला दिले. सो दिस इज द डेफिनेशन विच इज गिवन अंडर दी सेक्शन 15 अँड मस्ट तुम्हाला आहे की ही पाठ ठेवा. ठीक आहे, कन्फेशनची डेफिनेशन पाठ ठेवा, ऍडमिशनची पाठ ठेवा, मे प्रिझ्युम, शॅल प्रिझ्युम, कन्क्लुझिव्ह प्रूफ. हा एव्हिडन्स ऍक्ट जेवढा वाटतो तेवढा सोपा नाही. सेकंड आहे द ऍडमिशन्स बाय अ पार्टी टू प्रोसिडिंग्स ऑर हिज एजंट. ऍडमिशन बाय पार्टी टू प्रोसिडिंग्स ऑर हिज एजंट.
सेकंड 16 सेक्शन मध्ये ऍडमिशन कोण करत आहे? पार्टी टू प्रोसिडिंग. म्हणजे पार्टी टू प्रोसिडिंग म्हणजे प्रोसिडिंग शब्द जिथे जिथे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये येणार आहे तिथे काय आहे? सिव्हिल प्रोसिडिंग म्हणावं आपण याला. ठीक आहे, पार्टी टू प्रोसिडिंग. प्रोसिडिंग म्हटलं की सिव्हिल, प्रोसिडिंग सिव्हिलसाठी शब्द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट यूज करतं. म्हणजे प्लेंटिफ सॉरी प्लस डिफेंडंट कोणीही असू द्या, हे दोघं पार्टी असतात, बरोबर आहे की नाही? किंवा त्यांचे एजंटही असू शकतात ऑन द बिहाफ ऑफ द प्लेंटिफ ऑर डिफेंडंट. स्टेटमेंट मेड बाय अ पार्टी टू द प्रोसिडिंग or by an agent to any such a party whom the court regards under the circumstances of the case as expressly or impliedly authorized by him to make them or admissions are the admissions. कोणीही असो, पार्टी असो किंवा पार्टीने त्यांच्या एजंट्सला काही सर्कमस्टन्सेस मध्ये ऑथॉरिटी दिलेली आहे, इम्प्लाइडली एक्सप्रेसली, तर तेही इथे ऍडमिशन्स करू शकतात. लाईक एखादं उदाहरण देते की एखादा प्लेंटिफ आहे, प्लेंटिफ काही स्वतःच्या बिहाफवर जाऊन ऍडमिट करते की हो सर हे खरं आहे, डिफेंडंट करतोय की हो सर हे खरं आहे, असं आहे तसं आहे, ते म्हणतायत ते खरं आहे. व्हॉट एव्हर द फॅक्ट्स विच इज ऍडमिटेड बिफोर द कोर्ट दॅट इज कॉल्ड द ऍडमिशन बाय द पार्टी. आणि त्यांच्या बिहाफवर कधी कधी एजंट्स असतात, लाईक वकील पण असू शकतात, तर दॅट इज ऑल्सो ऍडमिसेबल. तर पार्टी आणि त्यांच्या एजंटनी केलेलं ऍडमिशन कोर्टासमोर लिगल आणि व्हॅलिड ऍडमिशन मानलं जाणार आहे. सेकंड आहे, आता इथून थोडंसं अवघड आहे. स्टेटमेंट मेड बाय पार्टीज टू सूट, सुईंग और sued in a representative character. Representative character. You know that what is the representative? Civil Procedure Code ऑर्डर 1 मध्ये रूल 8 मध्ये दिलाय. रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर मध्ये कोण कोण असतात? सपोज आपली ही एक कॉलनी आहे, कॉलनीमध्ये ड्रेनेजचा प्रॉब्लेम खूप जास्त मोठा चाललाय आणि तुम्ही सगळे माझ्याकडे आलात किंवा तुमच्या कॉलनीमध्ये कोणीतरी तुमच्याकडे आलं आणि म्हटलं की 1000 लोकांचा एक सूट आपल्याला रिट पिटिशन दाखल करायची आहे कोर्ट्समध्ये. तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह आहात त्याचे, तुम्ही याला रिप्रेझेंट करा या सूटला, तर यू आर अ रिप्रेझेंटेटिव्ह इन अ कॅरेक्टर and you have authority to admit before the court with the permission of all the members or the numerous persons which is in your suit. ठीक आहे की नाही? तर तिथे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून दिलाय. रिप्रेझेंटेटिव्ह तुमचे एलआर्स असो, तुम्ही असो, कोणी असू द्या, जे की रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर मध्ये सूट चालवतोय तो व्यक्ती इथे ऍडमिट करू शकतो. ठीक आहे. सो पार्टीज टू सूट, सुईंग और सूड इन द रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर आर नॉट ऍडमिशन्स unless they were made while the party making them held that character. पण जोपर्यंत तुम्हाला ते रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर मिळत नाही, त्या कॅरेक्टरमध्ये असावं गरजेचं आहे. जसं मी आता सांगितलं की एक कॉलनी आहे, 1000 लोक तुमच्याकडे आले आणि तुम्हाला म्हटलं की तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह व्हा या सूटचे, आणि त्यांनी सह्या दिल्या आणि तुम्हीच केस बघता, तुम्ही सगळे निर्णय घेता, तर यू आर अ रिप्रेझेंटेटिव्ह इन कॅरेक्टर. तर तुम्ही तिथे जे काही ऍडमिशन्स कराल ते कोर्ट व्हॅलिड करेल आणि दॅट इज ऍडमिसेबल करेल. समजलं नाही तर विचारा. ठीक आहे. अ पर्सन हू हॅव एनी प्रोप्रिएटरी और पिक्युनरी इंटरेस्ट इन द सब्जेक्ट मॅटर ऑफ द प्रोसिडिंग अँड हू मेक द स्टेटमेंट इन देअर कॅरेक्टर ऑफ द पर्सन सो इंटरेस्ट. कोणताही पर्सन असू द्या, जी सेड सूट प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये प्रोप्रिएटरी किंवा पिक्युनरी पैशाचा म्हणा किंवा प्रोप्रिएटरी प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे. सपोज तुम्हाला एक भाऊ आहे आणि 4 बहिणी आहे. बहिणीला प्रोप्रिएटरी पिक्युनरी इंटरेस्ट आहे प्रॉपर्टीमध्ये. उद्या चालून कोर्टामध्ये बहीण सांगत असेल, ऍडमिट करत असेल की भावाने आम्हाला 5-5 लाख रुपये देऊन टाकले, आता आम्हाला आमच्या अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये, भावाच्या प्रॉपर्टीमध्ये काहीही इंटरेस्ट नाही, सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून टाकावी. दिस इज द ऍडमिशन बाय द सिस्टर विच वी दॅट ऑल द सिस्टर्स हॅव पिक्युनरी इंटरेस्ट इन दॅट पर्टिक्युलर प्रॉपर्टी. हे कोर्टासमोर तुम्ही ऍडमिशन्स करू शकतात आणि ही ऍडमिशन काय राहणार आहे? लीगल आणि व्हॅलिड ऍडमिशन्स राहणार आहे. क्लिअर? थर्ड वन, द पर्सन्स फ्रॉम whom the parties to the suit have derived their interest in the subject matter of the suit. Person from whom the parties to the suit have derived their interest in the subject matter of the suit. Again तसंच आहे, derived interest. कोणाला तरी इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये, त्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्टेड पर्सन आहे, डिराइव्ड करत आहेत इंटरेस्ट. ठीक आहे की नाही? तर मग अशा पद्धतीमध्ये जो कोणी डिराइव्ड इंटरेस्ट करत असेल त्याचा कुठे ना कुठे संबंध आहे त्या प्रॉपर्टीशी व्हॅलिडली, लिगली, तर तो पर्सन ऍडमिट जो करेल कोर्टामध्ये, तर ते सत्य कोर्ट इथे ऍडमिसेबल करून घेईल.
आर ऍडमिशन्स, ह्या सगळ्या ऍडमिशन्स होईल कोर्टासमोर, आणि इफ दे आर मेड ड्युरिंग द कंटिन्युअस ऑफ द इंटरेस्ट ऑफ द पर्सन्स मेकिंग द स्टेटमेंट. पण जो स्टेटमेंट करतोय कोर्टासमोर जाऊन त्यावेळेस त्याला ते पिक्युनरी किंवा डिराइव्ड इंटरेस्ट असला पाहिजे किंवा तो रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टरमध्ये असला पाहिजे. तर आपण जाऊया परत वरती. आता या अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत, तर अशा प्रकारच्या क्वेश्चन्समध्ये सगळ्यात आधी तुम्हाला याची डेफिनेशन करणं गरजेचं आहे की ऍडमिशन इज अ स्टेटमेंट, कसंही असू द्या, ओरली, डॉक्युमेंटरी, कंटेन इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म, नॉट अ मॅटर. द सेकंड थिंग इज की सजेस्ट इन्फरन्स, हे ऍडमिशन एक इन्फरन्स सजेस्ट करतं. ऍडमिशन केलं एखाद्या पर्टिक्युलर फॅक्टचं, म्हणजे असा याचा अर्थ नाही की सूटचं कॉन्क्लुजन लावलं किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऍडमिशन्सवर, एखाद्या पर्टिक्युलर ऍडमिशन, एखाद्या फॅक्टच्या ऍडमिशनवर डायरेक्टली जजमेंट लागलं, असं होत नाही. इट जस्ट इन्फरन्स सजेस्ट करतं कोर्टाला की हे फॅक्ट इन इश्यू आणि रिलेव्हंट फॅक्टशी संबंधित आहे ना कुठे आपल्याला पुढे कंटिन्यू प्रोसेड करता येतं. बरोबर आहे. तशा सर्कमस्टन्सेसमध्ये ते पर्सन असला पाहिजे. सेकंड मध्ये सांगितलं आहे की ऍडमिशन पार्टीज करू शकतात आणि त्यांचे एजंट्स करू शकतात, जे की पार्टीने एजंटला ऑथॉरिटी दिली असेल तर. थर्ड मध्ये सांगितलं आहे 3 जण, की पहिला तर रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टरमध्ये असणारा पर्सन, सेकंड आहे ज्याला प्रोप्रेटरी आणि पिक्युनरी इंटरेस्ट मिळालेला आहे, आणि थर्ड आहे ज्यांनी डिराइव्ड केलेला आहे कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट त्या प्रॉपर्टीमध्ये किंवा त्या सब्जेक्ट मॅटरमध्ये सूटच्या. तर ह्या सगळ्यांनी केलेले स्टेटमेंट्स ऍडमिसेबल बिफोर द कोर्ट ऑफ लॉ. एनी डाऊट? कोणालाही काही डाऊट असेल तर माईक ऑन असतो, डायरेक्टली प्रश्न विचारायचा. ठीक आहे. आता इवन तुम्हाला प्रिलिम मध्ये क्वेश्चन्स येऊ द्या, इथनं तुमचा कन्सेप्ट क्लिअर आहे. हु इज एबल टू डू ऍडमिशन बिफोर द कोर्ट, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पार्टीज आहे, त्यांचे एजंट आहे, रिप्रेझेंटेटिव्ह इन कॅरेक्टरवाला व्यक्ती आहे, प्रोप्रिएटरी पिक्युनरी इंटरेस्टवाला व्यक्ती आहे, अँड देन हु डिराइव्स द इंटरेस्ट इन द सेट प्रॉपर्टी ऑर सब्जेक्ट मॅटर. दॅट इज झालं. एवढंच तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं, आणि या पॉईंट टू पॉईंटवर तुम्ही लिहू पण शकता. ठीक आहे की नाही? सो दिस इज द नेक्स्ट. कम टू द नेक्स्ट, दॅट इज ऍडमिशन्स बाय पर्सन हुज पोझिशन मस्ट बी प्रूव्ड ॲज अगेन्स्ट अ पार्टी टू सूट. 17 मध्ये थोडासा चेंज केलाय. दिस इज ऑल्सो द ऍडमिशन. अजून ऍडमिशन मधून बाहेर निघलो नाही आपण, पण इथे थोडासा वेगळ्या पद्धतीचं ऍडमिशन सांगितलं. 16 आणि 15 डेफिनेशन सांगतो, 16 डायरेक्टली सांगतो की पार्टी, एजंट, प्रॉप्रिएटरी, पिक्युनरी, रिप्रेझेंटेटिव्ह अँड डिराइव्ड. डायरेक्ट पर्सन बद्दल बोलतो की दॅट ऑल द पर्सन्स हॅव अ राईट टू ऍडमिट बिफोर द कोर्ट इन दॅट पर्टिक्युलर मॅटर. बट द 70 sections totally different from that. That person has not even a right in the property. That person is not a directly touch in the contact of the or not interested party. तो पर्सन एक असा पर्सन आहे की तो इंटरेस्टेड पार्टी नाही आहे, तो रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टरमध्ये नाही आहे, त्याने कुठल्याही प्रकारे इंटरेस्ट डिराईव्ह केला नाही आहे, तो एजंट नाही आहे, बट ही हॅज अ राईट टू ऍडमिट बिफोर दी कोर्ट. मग असा कोणता पर्सन असेल की पहिल्या 16 मध्ये कुठेच बसत नाहीये, पण त्याला राईट आहे कोर्टासमोर जाऊन त्या पर्टिक्युलर मॅटरमध्ये ऍडमिशन द्यायचा, एखादी पर्टिक्युलर फॅक्ट ऍडमिट करायचा. द ऍडमिशन्स बाय पर्सन हुज पोझिशन, तर त्या व्यक्तीची पोझिशन जी आहे, तो व्यक्तीची पोझिशन मस्ट बी प्रूव्ड ॲज अगेन्स्ट अ पार्टी टू सूट. तर त्याची पोझिशन जी आहे ती इथे थोडी मॅटर करते. भले त्याचं काय म्हणू शकतो आपण, त्याचा इंटरेस्ट नाही आहे, दॅट पर्सन इज नॉट इंटरेस्टेड इन अ पिक्युनरी प्रॉपर्टी राईट, that person is not a representative in character, that person is not a party, not a agent, clear, but his position is relevant here. आणि त्या पोझिशनचा फायदा घेऊन किंवा त्या पोझिशनचा आधार घेऊन तो कोर्टासमोर उभा राहू शकतो त्या मॅटरमध्ये, भलेही त्या पर्सनचा मॅटरमध्ये डायरेक्टली काहीच संबंध नाही. आता हे कसं, उदाहरण बघूया. ए अंडरटेक्स टू कलेक्ट रेंट फॉर पी. ए अंडरटेक्स, एनी अंडरटेकिंग घेतली की मी कलेक्ट करतो रेंट फॉर बी साठी. इथे ए आहे आणि हा आहे बी. बी सूज ए फॉर नॉट कलेक्टिंग अ रेंट ड्यू फ्रॉम सी, आणि बीनी सूट फाईल केला आहे ए वर. बीनी सूट फाईल केला आहे ए वर फॉर नॉट कलेक्टिंग रेंट फॉर फ्रॉम द सी. आणि बीनी, ओके, आता बी एक व्यक्ती आहे आणि ए एक व्यक्ती आहे. बीनी एला काम दिलंय की तू माझी ही पूर्ण बिल्डिंग आहे एवढी मोठी, त्या बिल्डिंग मधला रेंट कलेक्ट करायचा. ठीक, बीची बिल्डिंग आहे, काम कोण करणार आहे, ए. सॉरी. या सिच्युएशन मध्ये
या बिल्डिंग मधला हा जो थर्ड फ्लोअरचा व्यक्ती आहे सी, याच्याकडून रेंट कलेक्ट केला नाही एनी, असं बीचं अलिगेशन आहे. आणि बीनी त्याच्यासाठी सूट इन्स्टिट्यूट केला की बी sues A for not collecting the rent due from C to B. A denies that rent was due from C to B. A's statement by C that he owes B's rent is an admission and is a relevant fact as against A if A denies that C did owe rent to B. बघा, A undertakes to collect the rent from B and B sues A for not collecting a rent due from C. जे की सी कडून रेंट कलेक्ट करणे होता, तुम्ही ते केलं नाही. टू बी, ओके, सीने रेंट द्यायचा होता बीला. ए डिनाईज दॅट की ए डिनाय करतो की रेंट वॉज ड्यू फ्रॉम सी टू बी. ए म्हणतो की सी कडनं रेंट कलेक्ट करणे नव्हतंच या महिन्यामध्ये, कदाचित त्यांनी मागच्या महिन्यात तुम्हाला डबल रेंट दिला असेल किंवा तो सोडून गेला असेल, डिपॉझिट दिले, सो वॉट एव्हर रिझन्स दे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. इथे म्हटलं की ए डिनाय करतो की सी कडून रेंट कलेक्ट करणं नव्हतंच आणि सीनी रेंट देणं नव्हतंच बीला. A's statement by C that he owes B rent is an admission. आता इथे याचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही. सपोज एक उदाहरण घ्या, इथे एवढं कॉम्प्लिकेटेड कनेक्शन मी आणि तुम्ही आहे, मी आणि निलेश सर आहे. मला निलेश सरला रेंट द्यायचा होता, ठीक आहे, 20,000 रुपीज पर मंथ. या महिन्यामध्ये मी रेंट दिला, दुसऱ्या महिन्यात दिला नाही किंवा दिला, वॉट एव्हर जे. पण निलेश सरकडे एक एजंट आहे किंवा एक कोणीतरी व्यक्ती आहे, तो व्यक्ती नेहमी माझ्याकडनं रेंट घेऊन जायचा, बरोबर आहे. यावेळेस मी इथे निलेश सरनी माझ्यावर सूट इन्स्टिट्यूट केला की मॅडमनी मागच्या महिन्याचा रेंट मला दिलेला नाही. क्लिअर. आता या सिच्युएशन मध्ये सीचा काही संबंध नाही, आमच्या दोघातला वाद आहे, पण सीचं स्टेटमेंट डायरेक्टली रिलेव्हंट राहणार आहे की हो द्यायचा होता की नाही, कारण त्याला माहित आहे, तो त्या पोझिशन मध्ये आहे की त्याला प्रत्येक गोष्ट दर महिन्याचा रेंट कलेक्ट केला का नाही का हे सगळी माहिती. तर त्या पोझिशन मध्ये आहे तो कलेक्शनच्या, दॅट वाय ही नोज ऑल द फॅक्ट्स. आता इथे सी जो व्यक्ती असेल याला काहीच माहिती नाही, पिक्युनरी इंटरेस्ट नाही, प्रॉप्रिएटरी नाही, तो काही डिराइव्ड इंटरेस्ट करणार नाही, पार्टी नाही आहे, एजंट नाही आहे, बट तो त्या पोझिशन मध्ये आहे जो रेंट कलेक्शनची माहिती आहे त्याला दरवेळेस माहिती असते. ठीक आहे. सो अशा पद्धतीचा जो एक संबंधित व्यक्ती आपण म्हणतो, ज्याची पोझिशन दर्शवते की त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड होणार की नाही. ठीक आहे. ऍडमिशन बाय पर्सन एक्सप्रेसली रिफर्ड टू बाय पार्टी टू सूट. ऍडमिशन बाय पर्सन, एक असा पर्सनचा आपण ऍडमिशन कोर्टामध्ये करू शकतो की जो की पार्टी नाही आहे, एजंट नाही आहे, प्लेंटिफ नाही, डिफेंडेंट नाही, रिप्रेझेंटेटिव्ह सूट नाही आहे, रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर मध्ये नाही आहे, प्रोप्रिएटरी इंटरेस्ट नाही आहे, पेक्युनरी इंटरेस्ट नाही आहे, डिराइव्ड इंटरेस्ट नाही आहे, आणि पोझिशन पण त्याची रिलेट करत नाही. मग असा व्यक्ती कोण असेल तर बघूया. द क्वेश्चन इज वेदर अ हॉर्स सोल्ड बाय ए टू बी इज साऊंड. इथे सोल्ड बाय एनी एक घोडा सेल केलेला आहे बीला. आता सेल तर झाला, बी घोडा घरी पण घेऊन गेला, पण बी म्हणतो की घोडा पागल आहे, साऊंड माइंड नाही आहे. आता तो पागल आहे नाही आहे हा वाद गेला कोर्टामध्ये. बीनी सूट इन्स्टिट्यूट केला की एनी मला फसवलं आहे, एनी घोडा देताना सांगितलं की चांगला आहे वगैरे, असा आहे तसा आहे, आणि एनी मला याच्याबद्दल काहीही सांगितलं नाही, आणि घरी जाऊन बघते तर घोडा पागल निघाला. आता इथे थर्ड व्यक्तीचा रोल होतो की ए सेज टू बी. विकण्याच्या वेळेस जेव्हा ए घोडा विकत होता बीला, तेव्हा गो अँड आस्क सी. एनी काय म्हटलं होतं, एनी म्हटलं होतं की घोडा साऊंड माइंड आहे की अनसाऊंड माइंड आहे, घोड्याचा कलर काय, घोड्याचे एज किती आहे, घोडा काय खातो, कसा राहतो, ते सगळं माहित असतं सीला. सी सगळं मॅनेज करतो. जा आणि सीला विचार. आता जे जे सीनी सांगितलं आहे ते खरं, तर म्हणून सी इथे पिक्चर मध्ये येतो. सी नो ऑल अबाउट इट. सीला सगळं माहिती आहे, सीच तुला माहिती देणार. एखादी कार घ्यायला गेलात तुम्ही तर कारचा ओनर, ठीक आहे की नाही, कारचा ओनर तुम्हाला प्रत्येक कारचं डिस्क्रिप्शन देणार. काल काय तो काय म्हणेल की जा आणि XYZ नावाचा आमचा एक सेल्समॅन आहे, तो तुम्हाला सगळी माहिती देईल. सीज स्टेटमेंट इज अन ऍडमिशन्स. उद्या चालून जर इथे असं लक्षात आलं की बीनी सांगितलं की मला तर सीनी काहीच सांगितलं नव्हतं, तर सीला बोलवलं जाईल आणि सी सांगेल की मी याला सांगितलं होतं घोडा पागल आहे की नाही पागल. तर काही काम नसताना बीनी एवर सूट इन्स्टिट्यूट केला की घोडा पागल निघाला म्हणून. सी ए बोलवतो सीला की सर सीने सगळं सांगितलं होतं, सीला बोलवा. सीचा काही लायबिलिटी नाही आहे इथे. सी इज नॉट अ प्रिन्सिपल, बट
सीने सगळं सांगितलं होतं, सीला फॅक्ट माहित होते की मी याला खरंच घोड्याबद्दल माहिती दिली नाही दिली वगैरे, तर सीचं स्टेटमेंट येते कोर्ट ऍडमिसिबल करेल की मी त्याला सांगितलं होतं की घोडा पागल आहे तरी सर हा घेऊन गेला, मी त्याला सांगितलं नव्हतं सर लपवलं होतं, तर मग अशा पद्धतीचे जे काही स्टेटमेंट्स असेल इथे सीचे ऍडमिसिबल केले जाईल. सी इज नॉट अ पार्टी, सी इज नॉट अ इंटरेस्टेड पर्सन. म्हणून म्हटलं की ऍडमिशन बाय अ पर्सन, एक अशा पर्सनचं ऍडमिशन इथे ऍडमिट करून घेतोय. एक्सप्रेसली रिपेड, कारण एक्सप्रेसली रिपेड म्हणजे एनी रेफरन्स दिला होता सीचा की जा आणि सीला सगळं विचार. एक्सप्रेसली एनी रिफेड केलं होतं सीला या मॅटरमध्ये. टू बाय पार्टी टू सूट असे राहतात ना अनेक असे एजन्सीज असतात की जे जॉबला लावतात, जे कन्सल्टन्सी म्हणतो आपण, अशा अनेक एजन्सी असतात की ज्या रिफरन्स देतात फक्त, बरोबर आहे की नाही. तर त्यांचंही इथे that is also the relevant person or witnesses become a witnesses in a cases. So statement made by a persons to whom a party to the suit has expressly repeated. Party to the suit, party कोण आहे इथे A आणि B, त्या पार्टीपैकी एकाने एक्सप्रेसली रिफेड केला एखाद्या पर्सनला, तर तो रेफरन्स दिलेला पर्सन इथे येऊन ऍडमिशन करू शकतो फॉर इन्फॉर्मेशन इन रेफरन्स टू द मॅटर इन अ डिस्प्यूट ऍडमिशन्स. जो काही डिस्प्यूट मध्ये रेफरन्स दिला आहे तर ज्या व्यक्तीचा रेफरन्स दिला तो रिफेर्ड व्यक्ती इथे येऊन स्टेटमेंट करू शकतो अँड दॅट स्टेटमेंट बिकम्स ऍडमिशन. ठीक आहे. आलं लक्षात. प्रूफ ऑफ ऍडमिशन्स अगेन्स्ट अ पर्सन मेकिंग देम अँड बाय और ऑन देअर बिहाफ. काय म्हटलंय? प्रूफ ऑफ ऍडमिशन, ठीक आहे की नाही. प्रूफ ऑफ ऍडमिशन अगेन्स्ट अ पर्सन मेकिंग देम अँड बाय और ऑन देअर बिहाफ. आता दोन गोष्टी आपल्याकडे नेहमी असतात. एक तर ऍडमिशन करणारा व्यक्ती हे काही कन्फेशन नाही आहे, एक ऍडमिशन करेल ते एकतर माझ्या फायद्याचं मी बोलणार किंवा माझ्या अगेन्स्ट बोलणार आहे. क्लिअर. माझ्या अगेन्स्ट जेव्हा मी बोलले तर तेव्हा ऑलवेज ते कन्फेशन असतं. दोन गोष्टी आपल्याकडे आहे, एक तर सेल्फ हार्मिंग स्टेटमेंट and the second one is self incrimination, त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, सेल्फ इन्क्रिमिनेशन किंवा आपण याला म्हणतो बेनिफिट मध्ये असलेली स्टेटमेंट. आता मला सांगा, मी प्लेंटिफ आहे आणि प्लेंटिफने मी प्लेंट तयार केलेला आहे, एक सूट तयार केला आहे, मी माझ्या फायद्याचंच बोलणार ना. सो दिस इज फायद्याचे स्टेटमेंट, आपण सेल्फ सर्व्हिंग स्टेटमेंट त्याला म्हणतो, आणि माझ्या अगेन्स्ट जाणारे सेल्फ हार्मिंग स्टेटमेंट म्हणतो. ऑलवेज कोणतीही पार्टी, मी असो तुम्ही असो, आपण आपल्या स्वतःच्या अगेन्स्ट कधी बोलत नाही, आपण विरोधात नाही बोलत, आपल्या स्वतःच्या विरोधात कधी बोलतो का नाही. आपण कोर्टासमोर गेलो आपण सेल्फ सर्व्हिंग स्टेटमेंटच करतो की सर मी याला एवढे पैसे दिले होते, एवढे इंटरेस्टने दिले होते, यांनी माझे पैसे वापस दिले नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा. सेल्फ सर्व्हिंग स्टेटमेंट नेव्हर ऍडमिसिबल. कळलं? सेल्फ सर्व्हिंग स्टेटमेंट नेव्हर ऍडमिसिबल. पीडीएफ शेअर आहे ना तुम्हाला? हा, येस. सेल्फ सर्व्हिंग स्टेटमेंट नेव्हर ऍडमिसिबल. मी जर कोर्टाला म्हणते की डिफेंडंटनी माझ्याकडनं 1 लाख रुपये उधार घेतले हातूसने, कोर्ट मानून घेईल का? ऍडमिट करून घेईल का? नाही घेणार. यापैकी आतापर्यंत ज्या पार्टीज बघितल्या आपण, पार्टीज बघितल्या, प्लेंटिफ बघितला, डिफेंडंट बघितला, रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर मध्ये बघितला, प्रॉपरेटरी इंटरेस्ट असणारा बघितला, पिकेनरी इंटरेस्ट असणारा बघितला, डिराइव्ह बघितला, पोझिशन असणारा बघितला, रिपेअर्ड पर्सन बघितला. हे जेवढे काही सेल्फ सर्व्हिंग स्वतःच्या फायद्याचे स्टेटमेंट पुढे सांगतात ते नेव्हर ऍडमिसिबल. जोपर्यंत कोर्टाला वाटत नाही की याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे तोपर्यंत. पण यापैकी आतापर्यंत एवढे जे पर्सन बघितले त्यापैकी एक जरी पर्सन डायरेक्टली सेल्फ हार्मिंग स्टेटमेंट कोर्टापुढे मांडत असेल तर कोर्ट कॉन्क्लुझिव्हली प्रूव्ड इट. कोर्ट स्टेटमेंट तर रेकॉर्ड करून घेणार आहे तुमचं, सेल्फ सर्व्हिंग वाले, प्लेंटिफ असो, पार्टीज असो, कोणी असो, या पूर्णपैकी. लक्षात येते तुमच्या मी काय म्हणतेय? बरोबर आहे की नाही? सगळ्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड होत आहे, ऍडमिट पण होत आहे, रेकॉर्ड होत आहे, कोर्ट रेकॉर्ड करून, पण कॉन्क्लुजन नाही देत आहे कोर्ट त्याच्यावर. जर हा सी जो की रेफरन्स दिलेला व्यक्ती आहे तो कोर्टासमोर गेला आणि कोर्टाला म्हटलं की सर मी याला सांगितलं होतं की घोडा पागल नाही आहे, कोर्ट रेकॉर्ड करून घेत आहे, पण त्याला प्रूव्ड आणि डिस्प्रूव्ड करावं लागेल की नाही? सीने सांगितलं म्हणून काय सगळं सत्यच का नाही?
बट सी जर सांगत असेल की सर मला एनी सांगितलं होतं की तू असंच सांग की सगळ्यांना घोडा पागल नाही, घोडा चांगलाच आहे, दिस इज अ सेल्फ हार्मिंग स्टेटमेंट. स्वतःच्याच विरोधातलं स्वतः जर स्टेटमेंट कोणी करत असेल तर दॅट इज ऑलवेज ऍडमिसिबल. क्लिअर? प्लेंटिफ सूट इन्स्टिट्यूट करतो, डिफेंडंट येतो आणि डिफेंडंट म्हणतो प्लेंटिफनी जेवढे काही मागण्या केल्या सर त्या मला पूर्ण मान्य आहे. होली अँड सोली ऍडमिटेड द सूट. इथे काही केसच राहिली नाहीये. काय राहिलं? काहीच नाही राहिलं. डिफेंडरनी ऍडमिट करून टाकली केस आणि कोर्ट याच्यावर काहीच करू शकत नाही. कोर्ट काहीच म्हणू शकत नाही. कोर्ट म्हणेल ठीक आहे तुला मान्य आहे का, चल मग विषय संपला. का तर दिस इज द सेल्फ हार्मिंग स्टेटमेंट आणि युजली एनी ह्युमन बिंग एव्हर नॉट एक्सेप्टेड द एनिथिंग अगेन्स्ट जे की गोज अगेन्स्ट हिम. कोणाच्याही अगेन्स्ट जात असतील, हार्म होत असेल स्वतःला, तर तसे स्टेटमेंट जनरली कोणी करत नाही. एक तर सत्यच असायला पाहिजे. कोणताही अक्युज्ड येऊन कन्फेशन देत नाही की मी मर्डर केला मधामध्ये न्या म्हणून. बरोबर आहे की नाही? हा, कोर्ट सेकंड आईजनी बघते एकदा की ते कुणाचा दबाव ते काय वगैरे वगैरे व्हॉलंटरीली आहे का, दॅट इज द डिफरंट थिंग, आपण पुढे बघूया. बट जनरली सेल्फ हार्मिंग स्टेटमेंट ऑलवेज ऍडमिसेबल अँड सेल्फ सर्विंग स्टेटमेंट नेव्हर ऍडमिसेबल. इट इज अ मॅटर ऑफ प्रूव्ड अँड डिस्प्रूव्ड. इथे कळलं तुम्हाला? सो ऍडमिशन आर रिलेव्हंट. ठीक आहे? ऍडमिशन आर रिलेव्हंट अँड मे बी प्रूव्ड ॲज अगेन्स्ट द पर्सन्स हू मेक्स देम. ऍडमिशन ह्या रिलेव्हंट आहे, ऍडमिसेबल नाही होत. ऑलवेज ऍडमिसेबल आहे. ऍडमिशन जर केली एखाद्या व्यक्तीने तर ते रिलेव्हंट आहे आणि त्याला प्रूव्ड आणि डिस्प्रूव्ह करावं लागेल अगेन्स्ट द पर्सन हू मेक्स देम. बरोबर आहे की नाही? जर सी म्हणत असेल की हो मी यांना सांगितलं होतं की घोडा थोडा चांगलाच आहे, पागल नाही आहे, पण असं तसं वगैरे काहीतरी सांगितलं त्याने, तर ते प्रूव्ह करावं लागेल आता त्याला की मी सांगितलं होतं नाही सांगितलं, वॉट एव्हर जे काही दोन्ही सिच्युएशनमध्ये. ऑर इज रिप्रेझेंटेटिव्ह इन इंटरेस्ट बट दे कॅन नॉट बी प्रूव्ड बाय ऑर ऑन द बिहाफ ऑफ द पर्सन्स हू मेक्स देम ऑर बाय हिज रिप्रेझेंटेटिव्ह इन इंटरेस्ट एक्सेप्ट इन द फॉलोइंग केसेस नेम. तर इथे या सिच्युएशनमध्ये इतकंच म्हटलं आहे की ऍडमिशन हे रिलेव्हंट आहे पण त्याला प्रूव्ड करणं गरजेचं आहे. डायरेक्टली कोर्ट कन्क्लुजनवर जाऊ शकत नाही. एखादा विटनेस येऊन म्हणत असेल की हो सर मी बघितलं मर्डर होताना, याचा अर्थ असा नाही की होल अँड सोल जजमेंट सुनावून टाका, त्याला डिस्प्रूव्ड काही करूच नका, नाही, असं नाही होत. बट जनरली अशा सिच्युएशनमध्ये जर एखादा व्यक्ती अक्यूज स्वतः म्हणत असेल की सर मी क्राईम केलेला आहे, एखादा डिफेंडंट म्हणत असेल की प्लेंटिफ जे अलिगेशन्स लावते ते मला मान्य आहे, अशा सिच्युएशनमध्ये ऍडमिशन इज अ स्टॉपर. की नाव ठीक आहे, काही नीड नॉट टू बी प्रूव्ड, विच इज कॉल्ड ऍडमिटेड फॅक्ट नीड नॉट टू बी प्रूव्ड. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने फॅक्ट ऍडमिटच करून टाकली तर प्रूव्ह करण्याची गरज नाहीये. पण ती ऍडमिटेड फॅक्ट कशी असली पाहिजे याचं हे बघा, नेहमी लक्षात ठेवा. आपल्याकडे एक डॉक्टर आहे की ऍडमिटेड फॅक्ट नीड नॉट टू बी प्रूव्ड, पण ही जी ऍडमिटेड फॅक्ट तिथे म्हटली आहे ती सेल्फ हार्मिंग ऍडमिटेड फॅक्ट पाहिजे, सेल्फ सर्विंग नाही. याचा अर्थ असा नाहीये की ऍडमिटेड फॅक्ट म्हटल्यावर हो मी जे काही बोलेल कोर्टासमोर ते कोर्ट सत्यच मानून घेईल, नाही. The admitted fact in the sentence which is given in the Indian Evidence Act, which is admitted fact means self-harming admitted fact आहे. सेल्फ सर्विंग नाही, स्वतःच्या फायद्याचे नाही, स्वतःच्या अगेन्स्ट जाणारे जे स्टेटमेंट मी केले कोर्टामध्ये तर ते ऍडमिसिबल आहे ऑलवेज. कुणाला डाऊट आहे? नाही. And admissions may be proved by or on the behalf of a person making it when it is such of nature that if the persons making it were dead, it would be relevant as between a third person under section 26. एक व्यक्ती आहे, पहिलं सांगत आहे की सेल्फ सर्विंग कधीच तुम्हाला डायरेक्ट कॉन्क्लुजनवर नेणार नाही. सेल्फ सर्विंग असेल तर त्याला प्रूव्ड डिस्प्रूव्ड करावं लागेल, कॉन्ट्ररी प्रूव्ड करतील. प्लेंटिफ म्हणत असेल की यांच्याकडे माझे 1 लाख रुपये आहे, तर डिफेंडंट येईल, ते सांगेल नाही आहे, डिनाईड वगैरे होईल आणि एव्हिडन्स थ्रू ते प्रूव्ड होईल. पण डिफेंडंट म्हणत आहे की हो यांनी मला दिले होते 1 लाख रुपये, काही हरकत नाही, मी वापस द्यायला तयार आहे. तर हे सेल्फ हार्मिंग स्वतःच्या विरोधात तो स्टेटमेंट करतोय आणि हे ऑलवेज ऍडमिसिबल आहे. बट याला एक्सेप्शन आहे की सेल्फ हार्मिंगला तुम्ही ऍडमिसेबल करता, पण काही सिच्युएशनमध्ये सेल्फ सर्विंग स्टेटमेंट सुद्धा ऑलवेज ऍडमिसेबल होऊ शकतात. कसे की एक विक्टीम सांगतोय मरताना की माझ्या मरण्याचे कारण काय, की मी रोडवर उभा होतो, एकाने मोठ्याने ट्रक आणला आणि माझ्या अंगावरून नेला आणि मी आता मरण्याच्या स्थितीमध्ये आहे, तो व्यक्ती असा होता, त्या ट्रकचा नंबर हा आहे आणि तो सांगून मरून गेला. दॅट पर्सन्स डिस्क्राइब्स द सर्कमस्टान्सेस ऑफ ऑर रिझन्स ऑफ हिज डेथ.
जाताना तो सिच्युएशन आणि कारण सांगून गेलाय त्याची मरण्याचे, तर त्या व्हिक्टिमच्या फेवरमध्येच आहे ना की माझी डेथ का होतीये. तो स्वतःचे सेल्फ सर्विंग स्टेटमेंट कुणाजवळ तरी सांगतोय, कुणाही जवळ सांगू, त्या डीडीला काही लिमिटेशन नाहीये. तर 26 अंतर्गत जे डाईन डिक्लेरेशन, डेड पर्सन जे स्वतःच्या फायद्याचे जरी बोलत असेल आणि बोलून मरून गेला, तर तिथे सेल्फ सर्विंग स्टेटमेंट सुद्धा डायरेक्टली ऍडमिसेबल आहे. सेल्फ सर्विंग, स्वतःच्या फायद्याचेही अगेन्स्ट नाही गेले तरी चालेल, कारण तो स्वतःच्या फायद्याचं सांगतो ना, कारण सांगतो ना मरण्याचे, पण त्याची डेथ व्हायला पाहिजे. ते अंडर सेक्शन 26च्या क्लॉज 1 मध्येच यायला पाहिजे, अदरवाईज नाही. समजा जर तो त्याची डेथ नाही झाली तर दिस इज जस्ट अ स्टेटमेंट राहील, त्याला काहीच व्हॅल्यू नाही. तुमच्या लक्षात येत नसेल तर डिस्कशन करू शकतो. अँड ऍडमिशन्स मे बी प्रूव्ड, अजून एक सेकंड आहे की अँड ऍडमिशन्स मे बी प्रूव्ड बाय ऑर ऑन द बिहाफ ऑफ द पर्सन्स मेकिंग इट when it consists of a statement of the existence of any state of mind, body, relevant, or in a issue made at or about the time when such a state of mind or body मॅम क्लास सुरू आहे, मी करते तुम्हाला कॉल, ठीक आहे. यस यस, state, mind or body relevant or in an issue made at or about the time when such a state of mind or body existed and in accompanied by conduct rendering its falsehood improbable. एक व्यक्ती अशा स्टेट ऑफ माइंड मध्ये आहे, एक्झिस्टन्स, ऍडमिशन मे बी प्रूव्ड ऑन द बिहाफ ऑफ अ पर्सन मेकिंग इट, ज्या पर्सननी ते ऍडमिशन स्टेटमेंट केलंय त्याचं स्टेटमेंट ऍडमिसेबल करताय कोर्ट एक्सेप्शन्स मध्ये, वेन इट कन्सिस्ट ऑफ द स्टेटमेंट एक्झिस्टन्स ऑफ द स्टेट ऑफ माइंड. एक्झिस्टन्स ऑफ द स्टेट ऑफ माइंड आपण सेक्शन 12 मध्ये पण बघितलं आहे. त्या व्यक्तीची आता सध्या स्थिती, माइंड, बॉडी, लँग्वेज अशी आहे की तो खोटा बोलू शकत नाही, किंवा त्या माइंडवरून, त्या सिच्युएशनमध्ये, त्या बॉडी लँग्वेजवरून असं कळण्यात येतं की हे खरं आहे. तर रिलेव्हंट ऑर इन issue made or about the time when such a state of mind or body existed and in accompanied by conduct rendering its falsehood improbable, की तो खोटं बोलू शकत नाही सध्या स्थितीमध्ये, किंवा त्यामध्ये falsehood improbable आहे. क्लिअर? अशी स्थिती पहिले प्रूव्ह करावी लागेल. हे इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला अशा प्रकारचं स्टेटमेंट जर रिलेव्हंट करायचं असेल तर ती सर्कमस्टान्सेस, ती सिच्युएशन आणि फाल्सली इम्प्रॉबेबल, पहिले हे फाल्सहुड इम्प्रॉबेबल प्रूव्ह करावं लागेल, तेव्हा हे होईल. म्हणजे जर डाईन डिक्लेरेशन प्रूव्ह करायचं असेल तर पहिले डेथ प्रूव्ह करावी लागेल, कारण डेथ झाल्याशिवाय डीडी होत नाही. आणि जर डेथ नाही झाली तर दॅट इज ओनली द स्टेटमेंट, आणि डेथ झाली तर त्या स्टेटमेंटला डीडीचा अवतार येतो, लाईक दॅट. ठीक आहे. And admissions may be proved by or on the behalf of the persons making it if it is irrelevant otherwise than an admissions. Admission may be proved. Admission proved होऊ शकतं कधी सेल्फ सर्विंग असलं तरी, स्वतःच्या फायद्याचं असलं तरी, ऑन बिहाफ ऑफ द पर्सन मेकिंग इट, ज्या पर्सननी इथे बनवलंय, इफ इट इज रिलेव्हंट अदरवाईज दॅन ॲज अन ऍडमिशन. डायरेक्टली कुठे ना कुठे सगळ्या गोष्टींना ते रिलेव्हंट करतच चाललं आहे. अदरवाईज दॅन ऍडमिशन, मी जे ऍडमिशन करते ना त्याच्यापेक्षाही ते रिलेव्हन्सी त्याची जास्त असेल तिथे तर करू शकतो. याचे उदाहरणे अजून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. आता इथे उदाहरणं दिलेत खूप सारे. तो क्वेश्चन्स बिटवीन ए अँड बी इज वेदर अ सर्टन डीड इज ऑर इज नॉट फॉर्ज. काय म्हटलंय बघा, एक ए आणि बीच्या मॅटरमध्ये क्वेश्चन उत्पन्न झालाय की सर्टन डीड जी आहे ती खोटारडी आहे की नाही. डीड केली आहे त्यांनी, काहीतरी एखादी डीड असेल. ए अफर्म दॅट इट इज अ जेन्युअन. ए म्हणतो की ही खरी आहे. आता एचं कोर्ट ऐकून घेईल का? नाही ऐकून घेणार. जो डीड करतोय, मी आणि तुम्ही डीड केली आहे, तुम्ही म्हणताय खोटी आहे मॅडम तुम्ही केलेली डीड, मी कोर्टात जाते आणि सांगते की सर हे खरी आहे. बी दॅट इट इज फॉल्ट आणि तुम्ही म्हणताय की खोटी आहे. दोघांमध्ये वाद निर्माण झाला. ए मे प्रूव्ह अ स्टेटमेंट बाय बी दॅट डीड इज अ जेन्युअन. मला प्रूव्ह करावं लागणार आहे की डीड ही जेन्युअन आहे, आणि बी ला प्रूव्ह करावं लागणार आहे की डीडी फॉर्ज्ड आहे. दोघांचेही बर्डन ऑफ प्रूफ कोर्टासमोर आहे. बट ए कॅन नॉट प्रूव्ह अ स्टेटमेंट बाय हिमसेल्फ दॅट द डीड इज जेन्युअन. बरोबर आहे की नाही? मी स्वतःच म्हणते की डीड ही जेन्युअन आहे आणि मी जेन्युअननेस प्रूव्ह नाही करू शकत त्याची. मला प्रूव्ह करावं लागेल की ती फॉर्ज नाही आहे, आणि तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल की ती जेन्युअन नाही आहे. म्हणजे तुम्ही जे अलिगेशन्स लावतायत ते मला प्रूव्ह करावे लागेल की ते खोटारडे आहे,
आणि मी जे लावते ते तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल की खरे नाही आहेत. नॉर कॅन बी प्रूव्ह अ स्टेटमेंट बाय हिमसेल्फ दॅट डिड इट फर्स्ट. बरोबर आहे की नाही? लक्षात आलं? लक्षात आलं नसेल तर विचारा. मी म्हणतेय की डीड जेन्युन आहे आणि मी जेन्युनचे एव्हिडन्सेस पण दिले. बरोबर, हे जेन्युन आहे, हे जेन्युन आहे, पण कोर्टात मला हे प्रूव्ह करायचं की ही फ्रॉड नाहीये. आलं लक्षात? येस. नसेल आलं लक्षात तर विचारू शकता. नॉट अ मॅटर मी अजून सांगते तुम्हाला. ठीक आहे, तर असे उदाहरण इथे दिलेले आहे. The captain of a ship is tried for casting her away. Evidence is given to show that the ship was taken out of the proper course. Produced a book kept by him in the ordinary course of his business, showing observation alleged to have been taken by him from day to day, and indicating that the ship was not taken out of the proper course. A may prove the statements because they would be admissible between a third parties if he were dead under clause B of subsection 26. सपोज ए नावाचा एक व्यक्ती आहे जो की ट्रक चालवतो. शिपचं सोडा, आपण जनरल उदाहरण घेऊया. एक बस चालवतो तो, पुणे टू छत्रपती संभाजीनगर दिल्ली येतो. आणि जेव्हाही पुण्यावरून तो निघतोय तेव्हा तो डायरी मेंटेन करतो की तो कुठल्या रूटने चाललाय, किती वाजता निघलाय. हा त्याचं दिल्लीचं काम आहे, वर्षभर झाले तो करतोय. दिल्ली तो एंट्री करून ठेवतो, गाडी कुठे थांबली, किती वेळ थांबली, तो दिल्ली ती एंट्री करून ठेवतो. दॅट इज हिज कोर्स ऑफ अ बिझनेस. वी कॅन से द कोर्स ऑफ अ बिझनेस, की तो दिल्लीचा रुटीन आहे त्याचा, त्याला ती सवय आहे. आता तो जनरली आणि बसचा ऍक्सिडेंट होतो, त्या ड्रायव्हरही जातो आणि नुकसान होतं. उद्या चालून त्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे किंवा कोणत्या पद्धतीमुळे डेथ झाली याच्यावर जर इव्हिडन्सेस द्यायचं काम पडले तर हे जे इव्हिडन्स त्यांनी नमूद करून ठेवले डायरीमध्ये, उद्या चालून जर म्हटलं की नाही चुकीच्या रूटनी बस आली होती, बस इतक्या वाजता आली नव्हती, तितक्या वाजता आली, अशा कोणत्याही पद्धतीत जर डिस्प्यूट अराईज झाला तर त्याची जी डायरी आहे दॅट इज वी कॅन द कोर्स ऑफ अ बिझनेस, डायरेक्टली ऍडमिसेबल राहणार आहे. का दिस मॅडम हे तर मग सेल्फ सर्व्हिंग झालं. त्याच्या फेवरमध्येच त्यांनी डायरीमध्ये लिहून ठेवलं असेल. हो, बिलकुल फेवरमध्येच लिहून ठेवलंय, पण त्याची आता डेथ झालेली आहे आणि त्यांनी जे काही लिहून ठेवलं, वेदर दॅट इज द सेल्फ सर्व्हिंग स्टेटमेंट, that is directly admissible because it's now becomes a dying declaration after his death. ठीक आहे, तर अशा अनेक उदाहरणं इथे तुम्हाला दिलेले असतात. सेकंड आहे when oral admissions as to contents of a document are relevant. When oral admission as to the content, this is a very vast concept actually. Oral admissions ॲज अ कंटेंट्स ऑफ अ डॉक्युमेंट आर रिलेव्हंट. आपल्याला समोर 2 सेक्शन्स आहे, याचं पूर्ण चॅप्टरच दिले आहे आपल्याला. काय म्हटलंय? ओरल ऍडमिशन्स. मी एक ओरली ऍडमिट करते कोर्टासमोर जाऊन ॲज अ विटनेस. ठीक आहे की नाही? काहीतरी ऍडमिट करते की हो सर मी तिथे होते, हो सर असं झालं तसं झालं, व्हॉट एव्हर विच इज ओरली ऍडमिट करते. ॲज टू द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट आर नॉट रिलेव्हंट. मला असं वाटतं की याला उद्याच बघायला पाहिजे आपण, कारण हे खूप मोठा कन्सेप्ट आहे. एक डॉक्युमेंट तयार केलेला असावा, मग त्या कॉन्ट्रॅक्टवर आपल्याला जावं लागेल, थोडा वेळ लागेल या सेक्शन. तर थोडासा माझा आवाज खराब आहे त्यामुळे थोडं कमी लेक्चर घेते मी, पण आपण लेक्चरला सुरुवात केली. उद्या तुमचं 2 टाइम लेक्चर होणार आहे, सकाळी आणि संध्याकाळी. ठीक आहे, सकाळी नागरिक सुरक्षा संहिता, उद्या 21, 22, 24 इथपर्यंत तरी संपलं पाहिजे. कन्फेशन्स पर्यंत संपून टाकूया, अँड देन कन्फेशनच्या नंतर आपण पुढे जाऊ. ठीक आहे, तर मी इथे व्हिडिओ ऑफ करते आणि काही